16. एकदा 200 माणसे आली. मी त्यांची बरोबर गेलो नाही. दुसऱ्यांदा झाले तेव्हा त्यांची बरोबर गेलो. तो पुणतांब्याजवळ गेलो. तेथे माझा जीव गेला. तिसऱ्यांदा आले तेव्हा ठाण्यास गेलो आणि तेथे जीव गेला. चौथ्यांदा आलो तो फार तस्ती झाली व दर्द झाला. आपण सगळीकडे भरलो आहो. 17. एक म्हातारा बाबा होता. तो एका बागेत राहत होता. मी त्याला म्हणावे, वर निजावयास चल, पण त्याने येऊ नये. एके दिवशी एक मांग आला व त्याचे बरोबर एक बाई आली. ती दोघेही तेथे मुक्कामास राहिली. रात्री त्या मांगाने त्या बाबास ठार मारले. पुढे त्याची चौकशी झाली. त्यावेळी तो मांग म्हणाला, मी या बागेतली काही फळे घेतली. ती त्या म्हाताऱ्याने जवळून हिसकून घेतली. त्याचा डाव मी धरिला व त्याला मारले. माझा मालक चांगला मला हवेली तिसऱ्या तालावर नेऊन निजवीत असे. 18. एक माणूस कडेगावाहून येत होता. एक पावळी वाट होती. त्याच्याजवळ एका कोऱ्या कपड्यात काही बांधलेले होते. एक पोटकुळी होती. तो वेशीतून आला. काही दूर गेला. तो 4-5 माणसे आली व त्याला विचारले, कुठे जातोस? तो म्हणाला, शिरपुरास जातो. ते त्याला मारू लागले व म्हणाले, तू त्या बाबाचा माल चोरून आणलास. त्याला एक रट्टा लगावीत व म्हणत, शिरपुरात जातोस काय? मी सर्व पाहत होतो. मला भय वाटत होते. मी लहान होतो. जवळ गेलो नाही. तो माणूस त्या माराने मेला. मग मी कडेगावात जाऊन बोंब टोकली. मग गावातून काही महार आले व त्या प्रेताला नेऊन त्याला मूठ माती दिली. त्याला मुसलमानाचे शिरपूर असे सहज भेटते का? मग त्याला अल्लामिया पावले. मला गावातला मुल्ला म्हणू लागले, जेवून जा. मी म्हणले, जेवायला दुपार होईल. काही खायला असल्यास द्या. मग त्याच्या बायकोने बाळलेल्या भाकरी 3 चतकोर दिल्या. मारण्याज्याने त्याची पोटकुळी हिसकून घेतली. मी 8 दिवस उपाशी होतो. मी कुणाजवळ मागत नसे. पहिल्यांदा सवाल घालीत असे, पण पुढे सवाल घालावयाचे सोडून दिले. एका शेतात गेलो. तेथे बिबे लागले होते. त्याची फुले घेतली, खाल्ली व पाणी प्यालो. पोटात आग पडली. मग एक शेतकरी आला. त्याने भाकर आणली. मी चतकोर खाल्ली. मग मला बरे वाटले. 19. गणपती आबाचा बाप वारला. त्याचे सरण रचले व त्याला जाळले. कवची ताडकून फुटली. होडेही फटकरून फुटली. मग सगळी हाडे गोळा केली. माझा एक पाय मणाचा झाला. वस्तीत जावे तर चालू जाऊ नये. थकून जावे. लेंडीला जावे तरी रस्त्यात बसावे. मशिदीत काही बरे वाटावे. लेंडीतही बरे वाटावे. 20. रात्री चावडीत झोपेमध्ये एक माणूस कणसे घेऊन आला. मी म्हणले, ही पोचट आहे, मला नको. मग त्याने मला उघडून दाखविली. तो त्यात दाणे पुष्कळ भरलेले होते. मग मी ती विकली. आण्याला 4 विकली. इतके झाले आणि मी जागा झालो. असे कसे रे बुवा स्वप्न? 21. भागोजीने विचारले, बाबा निंबूर आणू का? बाबा म्हणाले, नको बुवा आपल्याला. मग एक मुसलमान म्हणाला, बाबांना दात कुठे आहेत? चावतील कशाने? बाबा म्हणाले, एक रोज असतात, एक रोज नसतात. जिभेची माती झाली आणि दाताचे दगड झाले. माझे दात 4000 वर्षाचे आहेत. आजकालचे आहेत का? 22. 4 भाऊ होते. एका 7 कमानीच्या मकानात होते. त्यापैकी एक होता. तो म्हणाला, मी मेलो म्हणजे मला या कमानीचे अंत पुरा. 23. रात्री चावडीत मला स्वप्न पडले. त्यात मला दुखणे असे आले की पाणी प्यायले तर ते घशात जवळच्या हाडातून जाऊन त्याच्या खालच्या हाडातून बाहेर पडावे. तसे कळेच्या जवळ्या भोकातून निघावा. रात्री आणखी एक स्वप्न पडले. 24. मातीत माती मिळेल आणि पखेरू
उडून जाईल. 25 कधी कधी मातीत वर येते आणि त्यापासून राग येतो. 26 नेक व्यवसाय पुष्कळ घडावे लागते. 27 एक म्हातारा होता, त्याला एक लेक व 2 सुना होत्या. म्हातारा चांगला होता, पण दुपारच्या वेळेला त्याला फक्त भाकरीची तुकडा टाकीत आणि तोही जोराने त्याच्या पुढे आदळीत. मी एक दिवस त्याच्या येथे गेलो. तो मला म्हणाला, मला आपल्या मुलुखाला घेऊन चला. तो चांगला पैसेकरी होता. 50 हजारचा मालक होता. त्याला मुलगा शेतावर पाठवीत असे. तो बैल घेऊन नांगराव्यास गेला. मी ते बैल सोडले, नांगर कशाला बांधून टाकला आणि बैल एका तपडेला जोडून म्हातारा पुढे व मी मागे असे आम्ही गेलो. म्हाताऱ्याचे तेथे चांगले झाले. त्याच्याजवळ 10-20 माणसे नेहमी बसत असत. अशा रीतीने मी त्याची आबाळ काढली. 28 मी मस्त कामे केली. सणगे पुष्कळ विणली. सुताडे, पागोडी, पितांबर, सतरंजा वगैरे वगैरे. त्या न्हाव्याचेही काम केले. मोठ हाकली. बागवानाचे काम केले. पण त्या वेळेला असा दरद नव्हता. एकदा राजाचे पेथे गेलो. तेथे 2 म्हातारे बसले होते. मी त्यांना म्हणले, मी मस्त कामे केली, पण माझे पोट भरत नाही. राजाजी म्हणाले, तू मरशील व आमच्यात येशील तेव्हा पोट भरेल. 29 एका शहा नावाच्या गृहस्थ येथे राहत असे. होळीजवळ एक कोपी करून राहत असे. येथून नांदूर किरपर्त्य त्याची जागा होती. एक जात झोंडल्याची शेते तेथपर्यंत त्याचीच होती. एक दिवस मी आलो व त्याला विचारले, येथे कोण राहतो? तो म्हणाला, मी राहतो. जवळपास दुसरे कोणी नव्हते. मग मला राहा म्हणाला. मी राहिलो आणि त्याला भाकरी करून घालीत असे. काही दिवस राहिलो. मग त्याला सांगितले, तुझे मुलगे नांदूर किला आहेत, त्यांना बोलाव. पुढे तो म्हातारा येथेच मशिदीत मेला. धुनीच्या खणात मेला. 30 पूर्वी मी आंबे फार घेत असे. आमच्या येथे बगोणे रस व्हावा. त्यात साखर, गूळ, बेदाणा वगैरे घालावे. दूधही घालावे. मग तो रस लोकांना वाटावा. वाण्याला तांब्याभर द्यावा. तेल्याला तांब्याभर द्यावा. लोकांना द्यावा. थोडा खाल्ला की दिवसभर भाकर खाण्याची जरूर नसे. एकदा आम्ही पुष्कळ भांडी भरून रस तयार केला व जरा बाहेर गेलो. इतक्यात कोणीतरी येऊन त्यात गूळ कालविला व तो सगळा रस मग आम्ही फेकून दिला. तेव्हापासून रस करावयाचे सोडून दिले. नेकी का फल भारी है, बदी का फल कम है. 31 आपस्त बुवाचा भाऊ मेला. तो गरीब होता. लोक सांगत होते, त्याला एका फडक्यात गुंडाळून फेकून द्या. मी बुवाला म्हणले, असे करू नकोस. त्याने माझे ऐकले. त्याने ब्राह्मण जमवून सर्व विधी यथायोग्य केला. सरकाराने त्या भावाचे घर जप्त केले. त्यात थोडी भांडी मिळाली.